नमस्कार. भारतीय दर्शनाच्या प्रवासात आज आपण एका अतिशय रसमय आणि भक्तिमय वळणावर आलो आहोत. आतापर्यंत आपण वेदांताचे 3 प्रमुख खांब समजून घेतले: द्वैत, अद्वैत आणि विशिष्टाद्वैत. पण हे तत्वज्ञान जेव्हा सामान्य माणसाच्या हृदयात उतरलं तेव्हा जो प्रवाह निर्माण झाला त्याला आपण म्हणतो वैष्णव संप्रदाय. विष्णू, राम आणि कृष्ण ही केवळ नावे नाहीत, तर भारतीय संस्कृतीचे पालन करते आहे. वैष्णव संप्रदायाचा मुख्य आधार आहे भक्ती. इथे ईश्वराला फक्त बुद्धीने जाणून घ्यायचं नसतं, तर त्याच्याशी रक्ताचं आणि प्रेमाचं नातं जोडायचं असतं. वैष्णव परंपरेची पद्धतची सुरुवात दक्षिण भारतातून झाली. जगद्गुरू रामानुजाचार्याच्या प्रभावामुळे इथे श्री वैष्णव संप्रदाय विकसित झाला. दक्षिण भारतातील भक्तीमध्ये एक प्रकारची शिस्त, भव्य मंदिर संस्कृती आणि श्री नारायणाची शास्त्रोक्त उपासना केंद्रस्थानी आहे. पण जेव्हा आपण उत्तर भारताकडे वळतो तेव्हा तिथे स्वामी रामानंदांनी एक मोठी क्रांती केली. त्यांनी भक्तीचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. जातपात विचारत नाही कुणी, जो हरीला भजतो तो हरीचा होतो, हा मंत्र त्यांनी दिला. आणि तिथूनच रामभक्तीची लाट संपूर्ण देशात पसरली. आता आपण येऊया गुजरात आणि राजस्थानच्या भूमीकडे. इथे वैष्णव भक्तीला एक वेगळाच मधुर रंग मिळाला. इथे महाप्रभू वल्लभाचार्यांनी पुष्टिमार्ग संप्रदायाची स्थापना केली. पुष्टिमार्गाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कृष्ण भक्ती. पण इथे कृष्ण हा केवळ देव नाही, तर तो घरातील एक लहान बाळ आहे. म्हणूनच इथे पूजा केली जात नाही, तर सेवा केली जाते. बाळकृष्णाला उठवणं, त्याला न्हाऊ घालणं, त्याला आवडणारे पदार्थ खायला घालणे यालाच आपण अष्टप्रयाम सेवा म्हणतो. राजस्थानामधील नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिर हे या परंपरेचे मुख्य केंद्र आहे. इथली भक्ती ही भयावर नाही, तर वात्सल्यावर आधारित आहे. पुष्टिमार्गाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अहिंसा आणि सात्विकता. संन्यास न घेता गृहस्था धर्मात राहून ईश्वराची सेवा कशी करावी हे या संप्रदायाने जगाला शिकवलं. थोडक्यात सांगायचं तर दक्षिणेत वैष्णव संप्रदाय म्हणजे शिस्त आणि तत्वज्ञान, उत्तर भारतात नाम आणि शरणागती, आणि गुजरात राजस्थानमध्ये तो म्हणजे प्रेम, सेवा आणि रसमयता. या संपूर्ण प्रवासात कर्मकांडापेक्षा भक्ताचा भाव महत्त्वाचा मानला गेला. म्हणूनच हा संप्रदाय आजही कोट्यावधी लोकांच्या जगण्याचा आधार आहे. पुढच्या भागात आपण अधिक विस्ताराने पाहणार आहोत रामानंदी संप्रदाय आणि त्या एका परंपरेने संपूर्ण उत्तर भारत कसा एकत्र जोडला. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.